कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सारंग मेहेंदळेंना मारायची सुपारी तुला कोणी दिली होती? या 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 माणसाने सांगितलेलं। मी सारंगरावांवर हल्ला करायला माणसं पाठवली। तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती हो। तुम्ही जा इथून आणि पुन्हा आमच्या घराकडे वळूनही बघू नका। कसं वाटलं? सरप्राईज? बस झालं। आल्यापासून एकच विचार करताय। मला सांगा, तुम्ही एवढा विचार करून जे झालं ते बदलणार आहे का? माझी मुलगी माझ्यावर चिडली, नको त्या गोष्टींचे सगळ्यांसमोर माझ्यावर आरोप झाले। मी अहो नाही घाल का, प्रत्येक गोष्टीचा विचार करून वागणारा हा जगन्नाथ यावेळेस इतका अविचारी का वागला? कसा वागला? कुठल्याच गोष्टीचा काय विचार केला नाही की याचे परिणाम काय होणार आहेत, आणि तेही समोर भैरवी आहे हे माहीत असताना। माझ्या ह्या अविचारीपणामुळे सगळा प्लॅन खराब झाला। सावली बोलली ते बरोबर आहे। सौभाग्यवतीने आपल्या नवऱ्यासाठी उभं राहावं तशी ती माझ्या विरोधात उभी राहिली, पण त्यावेळेस बापाच्या मनाला काय वेदना होतील याचा तिने विचार केला नाही, आणि या सगळ्याला कारणीभूत आहे ती भैरवी वझे, आणि याची शिक्षा तिला मिळणार। एकीकडे त्या तिलोत्तमा महेंद्रने माझी पोटची पोर माझ्यापासून हिरावून घेतली, आणि आता या भैरवी वधेने माझ्या मानलेल्या मुलीला माझ्यापासून तोडलं। शरीरापासून आत्मा वेगळा होताना नेमकं काय होत असेल ना, याची खरंच कल्पना आली आहे मला। हे सावली, तू माझ्यावर कितीही चिड, पण मी तुला एक शब्द देतो, हे सगळं जग जळून बेचिराग जरी झालं ना, तुझ्या संसाराला मी चटका लागू देणार नाही, अजिबात लागू देणार नाही। आणि हा एका बापाचा शब्द आहे, एका बापाचा शब्द आहे। सारंग सर, बघतो मी, चालेल। सारंग सर, हा चालेल, बघतो मी। हो हो। पाहिलं मॉम, ही मुलगी किती ओव्हर स्मार्ट आहे। सारंग जवळ जाण्याचा एक चान्स सोडत नाही। आय एम सॉरी मॉम, पण तुम्ही सारंगला तिच्या घरी जाऊ द्यायला नको होतं। माझी पण चूक झाली आहे, पण मॉम आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, नाहीतर सारंग या मुलीच्या प्रेमात पडेल।
थँक्यू. काम जरा. तुला काम करायची खूप हौस आहे ना ग. सतत काम हवं असतं ना. मग ठीक आहे, आपण तुला आता भरपूर काम देऊया. काय तुला ऐकू येते ना मी काय बोलते ते? मॉम, शी इज व्हेरी स्मार्ट. तिला तिच्या कामाच्या तेवढ्या गोष्टी कन्व्हिनियंटली ऐकू येतात. मग ऐक, पुन्हा एकदा सांगते. मी हिला आधी काय सांगितलं होतं? माझ्या मुलाच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही. बरोबर? तरी सुद्धा तू माझं ऐकलंस नाही. हिम्मत बघ या पोरीची. तिला माहितीच नाहीये या घरात माझ्या शब्दाला किती किंमत येते. आता कळेल. या वागण्यासाठी तिला शिक्षा मिळायलाच हवी. आणि ऐश्वर्या, तुला वाटेल ती शिक्षा हिला दे. ठीक आहे? येस मॅम. ए हॅलो, ऐकू आलं ना? चल आते, फॉलो मी. इडियट. सरू मावशी, अजून किती वेळ? ऐश्वर्या मॅडम, ही बादली का आणायला सांगितली तुम्ही मला? आणि काय करायचं याचं? ही बादली हिला द्यायची आणि हे फडकं पण. ही मुलगी हे घर स्वच्छ करणारे हाताने. अहो काय बोलताय तुम्ही? हे सगळं घर हाताने स्वच्छ करायचं? हो. संपूर्ण घर हाताने स्वच्छ करायचं म्हटलं ना तरी 10 माणसं लागतील. ही करेल ना. 10 माणसांचं काम ही एकटी करेल. हो ना? हे घे. तुला स्वच्छता शिकवायची गरज नाहीये असं मला वाटतं, है ना? मला घराचा एक एक कोपरा क्लीन पाहिजे. कळलं? चला लागा कामाला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.